तुला सांगावंसं वाटलं तरच सांग. मी आपलं सहज एक आठवण म्हणून सांगतो. तुला आठवतं आपण समुद्रावर जायचो? तुला आठवतं आपण समुद्रावर जायचो? बस दूरवरच्या नावेचं तुझ्या डोळ्यात स्वप्न तयार व्हायचं. आजही तू समुद्रावर जात असशील. दूरवरच्या नावेचं तुझ्या डोळ्यात स्वप्न तयार होत असेल. अगं पण त्याच्या सिगरेटच्या धुराने ते विस्कटून तर जात नाही ना. नाही म्हणजे तुला सांगावंसं वाटलं तरच सांग. मी आपलं सहज एक आठवण म्हणून सांगतो. तुला आठवतं आपण देवळात जायचो? तू गाभाऱ्यात डोळे मिटून असायचीस तासन तास. मी अख्खं शहर फिरून यायचो. आजही तू देवळात जात असशील. गाभाऱ्यात बसत असशील डोळे मिटून तासन तास. अगं पण तुझ्या डोळ्यांना अजूनही माझेच वेध लागलेले असतात का गं? नाही म्हणजे तुला सांगावंसं वाटलं तरच सांग. मी आपलं सहज एक आठवण म्हणून सांगतो. तुला आठवतं त्या दिवशी चंद्र लाजला होता? तुला आठवतं त्या दिवशी चंद्र लाजला होता. त्याला पाहण्याच्या नादात दिवाही विझला होता. आजही तो चंद्र लाजताना दिसत असेल. तुझी रात्र दिवा मालवण्यात जात असेल. नाही गं, आता तुला सांगावंसं वाटलं तरी सांगू नकोस. आता मीच तुला सांगतो. या दिव्यानं त्या चंद्राशी संगनमत केलं आहे आणि त्याला वचन दिलं आहे, हा दिवा आता कधीच विझणार नाही. हा दिवा आता कधीच विझणार नाही. प्रेक्षक ए दादा, पंढरीनाथ वा. बिग बॉस प्रासंगिक काही गोष्टींवरनं काही गोष्टी आठवतात त्या फक्त मित्रांबरोबर शेअर करतोय आणि भूक रिझवण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण एवढं म्हणाला आहात तर मीही काही म्हणतो. हो इरशाद. ती त्याला म्हणाली, काल मला एक स्वप्न पडलं. खूप पाऊस पडत होता आणि मी पावसात चिंब भिजत होते. मग तो तिला म्हणाला, काल मलाही एक स्वप्न पडलं. काल स्वप्नात मी पाऊस झालो होतो. असं पाहिजे.